लातूर सारखं पूर्ण शहर हे वर्ग 2च्या जमिनीवर आहे, आता त्यांना वर्ग 1च्या जमिनीत ते कन्वर्ट करून घेता येईल। त्याचबरोबर महाराष्ट्र आपलं जे नॅशनल लॉ स्कूल आहे छत्रपती संभाजीनगरचं, त्याच्या नावामध्ये बदल करून औरंगाबादच्या ऐवजी छत्रपती संभाजीनगर करणं असेल। आणि एक अत्यंत महत्त्वाचं विधेयक महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा विधेयक, आपल्याकडे 1894 आणि 1900 म्हणजे जवळजवळ 125 वर्षापूर्वीचं कारागृह विधेयकावरच आपले कारागृह प्रशासन हे काम करत होतं। आता इतक्या 125 वर्षानंतर नवीन अशा प्रकारचा हा कायदा आपण या ठिकाणी तयार केलेला आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात या अधिवेशनामध्ये आम्ही काम केलंय आणि विशेषतः विदर्भ मराठवाड्याच्या हिताचे अनेक निर्णय, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय, सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचं काम या अधिवेशनामध्ये आम्ही केलेलं आहे। आपण सर्वांनी या अधिवेशनाला जी प्रसिद्धी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि काही 1-2 प्रश्न असतील तर आपण ते करूया। खाते वाटप लवकरच होणार आहे। लवकरचचा अर्थ ते आजही होऊ शकतं किंवा उद्या सकाळी देखील होऊ शकतं। नागपूरशी संबंधित 2 प्रश्न आहे। नागपुरात अधिवेशन होते आहे। भारतामध्ये असं एकही शहर नाही जिथे 4-4 विकास प्राधिकरण काम करतात। नागपूर एकमेव शहर आहे जिथे महामेट्रो आहे, NMRD आहे आणि नागपूर सुधार प्रन्यास आणि महानगरपालिका। मागच्या टर्म मध्ये तुम्ही नासुप्रा बरखास्त करण्याचं हे केलं होतं, मात्र आमदार नितीन राऊत पालकमंत्री बनल्याबरोबर उद्धव ठाकरे सरकारमध्ये नासुप्राला पुनर्जीवित करण्यात आलं। यावेळेस ते नासुप्रा पुन्हा बरखास्त होणार का? विचाराधीन आहे, त्या संदर्भात योग्य निर्णय करू। मुंबई महानगरपालिकेने बेस्ट प्रशासनाला सांगितलेलं आहे की तुम्ही निधी आमच्याकडे मागू नका, सरकारकडे निधी मागा। सरकारची बेस्ट बसवण्यासाठी भूमिका काय असणार? बेस्ट ही मुंबईची लाईफलाईन आहे। अनेक मुंबईकरांना ती सेवा देते। एकनाथराव शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा बेस्टला बसेस घेण्याचा निर्णय देखील आपण केलेला आहे। मोठ्या प्रमाणात नवीन बसेस घेण्याकरता ऑर्डर देखील प्लेस केलेली आहे आणि बेस्ट ही नीट चालली पाहिजे याकरता राज्य सरकारही मदत करेल आणि महानगरपालिकेलाही मदत करायला सांगेल।